श्री स्वामी समर्थ। मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज मी तुम्हाला आपल्याला दत्त जयंती कशी साजरी करायची आहे, दत्त जयंतीला आपल्याला कोणता गुरुचरित्रातला कोणता अध्याय आपल्याला पठण करायचा आहे, कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला कोणती गोष्ट दान करायची आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री स्वामी समर्थ। 26 तारखेला 26 डिसेंबर म्हणजे उद्या आहे दत्त जयंती आणि 26 तारखेला म्हणजे उद्या पौर्णिमा सुद्धा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, सकाळी आपल्याला लवकर उठून नेहमीप्रमाणे आपल्याला उंबरठा पूजन करायचं आहे। हळद आणि गोमूत्र यांचे मिश्रण करून आपल्याला हळद लेपन करायचं आहे। उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे, हळद कुंकू पुष्प अर्पण धूप दीप दाखवून। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, दत्त जयंती आहे तर दत्त महाराजांची मूर्ती आपल्याकडे असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर बघा, तुम्ही अभिषेक जल अभिषेक करू शकता किंवा तुम्ही पंचामृतने सुद्धा अभिषेक करू शकता। तुम्ही कमीत कमी 1 वेळ किंवा 11 किंवा 16 वेळा तुम्हाला पुढील काही मंत्राने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तर बघा, सगळ्यात अगोदर अथर्व शीर्ष, पुरुष सूक्त, श्री सूक्त, राम रक्षा, व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला बघा 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 16 वेळा नवाणव मंत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे। आणि असंच तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर सुद्धा 1 किंवा 11 वेळेस तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे। त्यानंतर मग तुम्हाला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे तिलाही स्वच्छ पुसून हळद कुंकू पुष्प अर्पण करून तुम्हाला खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे। त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती आहे तिलाही तुम्हाला स्वच्छ असं छान असं कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि महाराजांना त्यांचं आवडतं असं हिना अत्तर तुम्हाला लावायचं आहे। वस्त्र त्यांना घालायचे आहेत आणि त्यांना छान असं फुलांनी तुम्हाला सजवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर महाराजांना फुले हार तुम्हाला अर्पण करायचे आहे, तुळशी पत्र त्यांना अर्पण करायचे आहेत। आता बघा, जे गुरुचरित्र पारायण करणार आहेत त्यांना दत्त जयंतीला उपवास करायचा आहे। तर बघा, शेवटी काय आहे की ज्यांना शक्य होईल त्यांनी उपवास करायचा आहे, कारण की कसं कुणाची शारीरिक क्षमतेनुसार ज्यांना आपल्या शारीरिक क्षमतेनुसार उपवास करायचा आहे। आणि गुरुचरित्र पारायणाची सांगता आपल्याला 27 डिसेंबरला करायची आहे। उद्या दत्त जयंतीला आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची नाही आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, उद्या पौर्णिमा देखील आहे तर उद्या अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीवरती किंवा श्री यंत्रावरती आपल्याला किंवा कुलदेवीचा जो टाक आहे त्याच्यावरती आपल्याला श्री सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आणि श्री यंत्रावरती आपल्याला कुंकुम अर्चन आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जरूर करायचे आहे। त्यानंतर बघा, उद्या म्हणजे 26 डिसेंबरला मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, म्हणजेच दत्त प्रभूंचा जन्मोत्सव आहे। तर उद्या दुपारी आपल्याला काय करायचं तर बघा, 12 ते 12:39 या वेळेत आपल्याला श्री गुरु ग्रंथातील 4था अध्याय आहे तो प्रातिनिधिक स्वरूपात बाळके झाली या ओवीपर्यंत पठण करायचा आहे। आणि 12:39 तुम्हाला आरती करायची आहे। तर बघा, आरती आपल्याला गणपती बाप्पाची आणि दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे। त्यानंतर ह्या 3 आरत्या आपल्याला करायच्याच आहेत। त्यानंतर 3 आरत्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला अजून 2 आरत्या करायच्या आहेत। तर तुम्ही कोणतीही करू शकता। दुर्गा माता आहे, विष्णू भगवान आहे। आता उद्या पौर्णिमा आहे तर पौर्णिमा सत्यनारायण आहे तर तुम्ही सत्यनारायण भगवानांची सुद्धा आरती करू शकता। तुम्हाला अशा 5 आरती तुम्हाला करायच्या आहेत। त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, वर्षात स्वामींना नैवेद्य तुम्हाला महाराजांना दत्त महाराजांना तुम्हाला नैवेद्य काय दाखवायचं आहे तर तुम्ही नैवेद्य म्हणून तुम्ही म्हणजे तुम्ही जे काही घरात केलं असेल ते तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे। पण बघा, वर्षातून फक्त एकदाच दत्त जयंतीला स्वामी समर्थ महाराजांना हा फराळाचा नैवेद्य दाखवला जातो, म्हणून दुपारी 12:39 दत्त महाराजांचा जन्म झाल्यानंतर होणाऱ्या नैवेद्य आरतीला
स्वामी महाराजांना फक्त फळांचा आणि उपवास असलेल्या पदार्थांचा म्हणजे साबुदाण्याची खिचडी वगैरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। अशा प्रकारे उद्या नैवेद्य दाखवायचा आहे। त्याशिवाय तुम्ही अगदी दूध साखरेचा, खडी साखरेचा किंवा तुम्ही जे काही घरामध्ये सात्विक असं जेवण बनवणार आहात त्याचा तुम्हाला उद्या नैवेद्य दाखवायचा आहे, कारण नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला। त्यानंतर उद्या आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत तर बघा, उद्या आपल्याला काय सेवा करायच्या आहेत तर बघा, जे गुरुचरित्र करत आहेत ते स्वामी चरित्र सुद्धा करत आहेत, पण जे गुरुचरित्र करत नाही आहेत आणि ज्यांनी कोणतीही सेवा वगैरे केली नाही आहे तर त्यांनी उद्या काय करायचं आहे तर बघा, त्यांनी उद्या स्वामी चरित्र सारामृतचे 21 अध्यायाचं पठण करायचं आहे। जे करत आहेत त्यांच्यासाठी नाही, तर जे नाही करत आहे की ज्यांनी ह्या दत्त जयंतीपर्यंत त्यांना वेळेअभावी कोणताही सेवा करायला जमला नाही, त्यांनी दत्त जयंतीला आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत। स्वामी चरित्र सारामृतचा एक पाठ त्यांना करायचा आहे। 11 माळी तुम्हाला 11 माळी तुम्हाला स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे तर श्री गुरुदेव दत्त किंवा श्री गुरुदेव दत्तांचा बीज मंत्र आहे, या मंत्राचा तुम्हाला एक माळ तुम्हाला जप करायचा आहे। आणि तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, दत्त जयंतीला तुम्हाला गोर गरिबांना तुम्हाला अन्नदान करायचं आहे। शक्यतो तुम्ही पिवळ्या रंगाचं म्हणजे केळी असेल किंवा एखादी पिवळी मिठाई वगैरे असेल, पिवळी फळं असतील, तुम्हाला ते गरिबांना दान करायचं आहे। आणि तुम्हाला काय करायचं तर दत्त मंदिरात गेल्यावरतीही तुम्हाला दत्त महाराजांना तुम्हाला पिवळं असं काहीही पदार्थ तुम्हाला म्हणजे नैवेद्य म्हणून तुम्हाला दाखवायचं आहे, तर तुम्ही चण्याची डाळ आणि गूळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता दत्त महाराजांना। केळ्यांचं नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला पिवळा रंग असंच फळ तुम्हाला किंवा पिवळी मिठाई आहे तुम्हाला दत्त मंदिरात जाताना तुम्हाला नैवेद्य म्हणून तो तुम्हाला घेऊन जायचा आहे। पुरणपोळीचं नैवेद्य तुम्ही घेऊन जाऊ शकता। अशा प्रकारे तुम्हाला जायचं आहे। तर बघा उद्या 26 डिसेंबरला अशा प्रकारे तुम्हाला दत्त जयंती साजरी करायची आहे आणि दत्त जयंती तुम्हाला अशा प्रकारे साजरी करायची आहे। महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।